माझा कुसुंबी गट आहे. कुसुंबी गटातल्या मूलभूत 3 प्रश्न म्हणजे एक पाणी प्रश्न आणि अंतर्गत रस्ते असतील ते एक आणि दुसरं म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र असतात आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नंतर एक उपकेंद्र असतात प्रत्येक गावामध्ये. त्याच्यामध्ये आपण सुधारणा केली पाहिजे. पहिल्या पंचवार्षिकमध्ये थोडे बाबांच्या मार्गदर्शनाखाली खूप रस्ते झाले होते. पण आता आपले सर्वांचे लाडके बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बांधकाम मंत्री आहेत. तर त्यांच्या माध्यमातून खूप रस्त्यांमध्ये सुधारणा झाली. जलजीवन च्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये नळांची सोय झाली. पण आतमध्ये घरामध्ये सुद्धा नळ आले. माझ्या कुसुंबी गटामधलं म्हणायचं झालं तर पुनवडी पूल होता. तो अतिवृष्टीमध्ये पूर्ण वाहूनच गेला होता. अगदी गावांचा संपर्क तुटला होता. दळणवळणाची सोय अगदी बंद झाली होती. पण तरी पण माझे पती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेवी राणे साहेब यांच्या माध्यमातून थोडा कच्चा रस्ता झाला पहिला. थोडासा पूल उभारण्यात आला तिथं. त्याच्यानंतर मग आपल्या बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून आत्ताच पूर्ण रस्ता झालाय आणि दळणवळणाची सोय झाली. खूप छान पद्धतीने आता पूल चांगला झालाय तिथं. नमस्कार, मी सादिक सय्यद. आज आपण आहोत पॉडकास्ट धुळपाटीमध्ये आणि आपल्याबरोबर आहेत जावली तालुक्यातील कुसुंबी गटाच्या भाजपच्या उमेदवार अर्चनाताई रांजणे. आजच्या बातमीच्या गर्दीत सत्य दाबलं जातं आणि विकासाच्या गप्पा होतात, पण वास्तव दुर्लक्षित होतं. आज आपण बोलणार कुसुंबी गटाच्या त्या प्रश्नांवर जे केवळ राजकीय चौकटीत बसणारे नाहीयेत, तर सामान्य कुटुंबाच्या जगण्याशी, महिलांच्या सन्मानाशी आणि गावाच्या उद्याच्या आशेशी बिलगलेले आहेत. या सगळ्या वास्तवाला आवाज देण्यासाठी कुसुंबी गट पुढे येत आहे. भाजपच्या अर्चनाताई रांजणे ज्यांची लढाई खुर्चीसाठी नाहीये, तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आहे. पुढील काही मिनिटात आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय प्रश्न आहेत कुसुंबी गटामध्ये आणि त्या प्रश्नांची उकल कशा पद्धतीने होईल हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. कारण एक प्रश्न उमेदवाराचा नाही, हा प्रश्न कुसुंबी गटांच्या प्रश्नांसाठी आहे. चला तर मग सत्याच्या प्रवासाला सुरुवात करूया. ताई नमस्कार. नमस्कार. धुळपाटी पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. आपण भाजपच्या माध्यमातून जिल्हा परिषदची उमेदवारी लढवत आहे कुसुंबी गटामध्ये. तर या कुसुंबी गटामध्ये काय प्रमुख समस्या आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल? माझा कुसुंबी गट आहे. कुसुंबी गटातल्या मूलभूत 3 प्रश्न म्हणजे एक पाणी प्रश्न आणि अंतर्गत रस्ते असतील ते एक आणि दुसरं म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र असतात आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नंतर एक उपकेंद्र असतात प्रत्येक गावामध्ये. त्याच्यामध्ये आपण सुधारणा केली पाहिजे आणि तसेच आता वाड्या वस्त्या असतील, तिथली माणसं आहेत. काही आता पाऊस पडला, काय झालं तर तिथं त्या माणसांना लगेच सोय होत नाही. तर उपकेंद्रामध्ये पण तेवढ्या सोयी नाहीत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र केळघर असलं तर तिथं पण एवढ्या सोयी नाहीत. डायरेक्ट सातारला न्यावे लागतात माणसांना आणि तिथले पुढचे उपचार करावे लागतात. तर पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणी प्रश्न आणि अंतर्गत रस्ते जे पावसामुळे खराब झालेत, ते अंतर्गत रस्ते परत नवीन रस्ते करण्याचा प्रयत्न राहील. या 3 मूलभूत गरजा राहतील. ताई तुम्ही झेडपी गट कुसुंबी झेडपी गटाचं या अगोदर पण नेतृत्व केलेलं आहे. हो, केलं. त्या काळामध्ये तुम्ही या सगळ्या समस्या जवळून पाहिलेल्या आहेत. जवळून पाहिलं. त्या समस्या, त्यावेळेच्या समस्या आणि आता समस्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय का? खरं तर पहिले पंचवार्षिकमध्ये मी नवीनच होते आणि पहिल्या पंचवार्षिकमध्ये थोडे बाबांच्या मार्गदर्शनाखाली खूप रस्ते झाले होते.
पण आता आपले सर्वांचे लाडके बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बांधकाम मंत्री आहेत. तर त्यांच्या माध्यमातून खूप रस्त्यांमध्ये सुधारणा झाली. जलजीवन च्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये नळांची सोय झाली, पण आतमध्ये घरामध्ये सुद्धा नळ आलेत. तसेच खूप सुधारणा झालेत. अगदी मोठे-मोठे रस्ते असतील, अगदी आमचा आंबेघरचा रस्ता बोंडारवाडी असेल तिथपर्यंत जाण्याचा, तो एकदम छान केलाय बाबांनी. एकदम की अगदी पहिला एकदम मातीचा रस्ता होता, तो आता एकदम डांबरी रस्ता झालाय. खूप रस्ते असे आहेत की जे बाबांनी खूप चांगल्या पद्धतीने तयार केले. जावली तालुक्यामध्ये एक खूप नैसर्गिक आपत्तीचा दिवस होता की ज्या दिवसामध्ये पाण्याचं प्रचंड पावसाचं प्रमाण वाढलं होतं आणि पूल रस्ते वाहून गेले होते. तर आपल्या कुसुंबी गटामधला असा कुठला पूल होता की जो आपण खूप ताकदीने पूर्ण केला? माझ्या कुसुंबी गटामधला म्हणायचं झालं तर पुनवडी पूल होता. तो अतिवृष्टीमध्ये पूर्ण वाहूनच गेला होता. अगदी गावांचा संपर्क तुटला होता. दळणवळणाची सोय अगदी बंद झाली होती. पण तरी पण माझे पती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेवी राणे साहेब यांच्या माध्यमातून थोडा कच्चा रस्ता झाला पहिला. कच्चा थोडासा पूल उभारण्यात आला तिथं. त्याच्यानंतर मग आपल्या बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून आत्ताच पूर्ण रस्ता झालाय आणि दळणवळणाची सोय झाली आणि खूप छान पद्धतीने आता पूल चांगला झालाय तिथं आता. ताई, आपण नेहमी कुसुंबी गटामध्ये वावरत असता, आपण लोकांमध्ये मिसळत असता, त्यावेळेला आपल्याला या लोकांमधल्या पाण्याच्या आणि रस्त्याचे खूप प्रश्न भेडसावतात. तर ते भेडसावत असताना तुमच्या मनामध्ये अशी कुठली संकल्पना येते की मला या गोष्टी करण्यासाठी आता काहीतरी करावं लागेल? त्या कुठल्या अशा गोष्टी आहेत की तुम्हाला त्या भेडसावतात? खरं तर आत्तापर्यंत पाऊस होता, पाणी होतं, पण इथून पुढचे दिवस उन्हाळ्याचे येतात आणि त्याच्यासाठी काही झरे आटतात. जे नैसर्गिक झरे आहेत ते आटतात. पण तरी सुद्धा थोडं पाणी चालू राहतं पिण्यापुरतं. म्हणजे वापरण्यासाठी पाणी असतं ना, ते पूर्णपणे बंद होतं. तर गेल्या पंचवार्षिकमध्ये बाबांच्या माध्यमातून, साहेबांच्या माध्यमातून आपण टँकर पुरवले होते त्यांना. पण आता एवढी गरज भासत नाही टँकरची. तरी सुद्धा जरी पाण्याचा प्रश्न आता पुढे भेडसावला तरी आपण टँकरच्या माध्यमातून आपण त्यांना पाणी पुरवठा करू शकतो. ताई, तुमचं सासर आणि माहेर कुसुंबी गटामध्येच आहे. माझं हो, सासर आणि माहेर कुसुंबी गटात. तर याच्या अगोदर तुम्ही इथं म्हणजे जिल्हा परिषद सदस्य होण्याच्या अगोदर तुम्ही डोक्यावरून हंडा तर घेऊन गेलेला हो, मी आणलाय. पाण्यासाठी. आणलाय. त्यामुळे तुम्हाला सर्वसामान्य महिलांचं हो, दुःख. मला माहिती आहे. माझं माहेर इथंच आहे शेजारी आंबेघरमध्ये. माझं सासर जरी आंबेघर असलं तरी शेजारी माझं गाव उखवडी आहे. अगदी लहानपणापासून मी हंडे आणलेत आणि आमच्या इथं नदीमध्ये विहीर आहे. ते विहिरीतून पाणी आणलंय आणि जे झरे साठतात छोटे छोटे त्यातून आम्ही एक छोटंसं डबक्यातून. पातेलं घेऊन डबक्यातून पाणी आणून ते अर्ध्या हंडे नेऊन मी आमच्या उखवडी गावात तिथं अजिबात पाणी पुरवठा नव्हता. पण आता बाबांच्या माध्यमातून एक मोठं तळं आणि तळं असलं तरी जे पाणी वेस्टेज जातं, जे पावसात असतं आणि पावसात एवढं माणसांना पाण्याची गरज भासत नाही. कारण की जे पाणी वळचणीतून पडतं त्यातून माणसं काय सुद्धा करू शकतात. पण जे आपल्याला पुरवठ्यासाठी पाणी पाहिजे ते खूप मोठे टाके बांधलेत आणि राणे साहेबांच्या माध्यमातून आम्ही स्वतः वैयक्तिक खर्चातून एक छोटंसं एक टाकं बांधलंय जेणेकरून की पाणी महिलांना हंडे डोक्यावरून आणता येऊ नये. तिथल्या तिथं पाणी हे करावे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे उखवडी गावची की तिथं जे टाके बांधलेत त्या टाक्यातून अगदी घरापर्यंत नळ पोहोचलेत. म्हणजे तुम्हाला त्या महिलांचं दुःख हो, मला अगदी माहिती जवळून आहे. माहिती आहे की अगदी जेव्हा जवळून तुम्ही डोक्यावरून हंडा आणलेला. हो, मी जवळून अगदी मी स्वतः आणले पाणी आणि माझ्या आंबेघर गावामध्ये सुद्धा मी स्वतःहून पाणी आणले. आणि आता आमच्या विहीर आहे, ते विहिरीच्या मार्फत सुद्धा आपण ज्यांना पाणी नसेल गेल्या पंचवार्षिकमध्ये आमच्या विहिरीच्या माध्यमातून स्वतःची आमची विहीर असल्यामुळं त्या विहिरीच्या माध्यमातून आम्ही स्वतः टँकर दिलेत. म्हणजे एक सर्वसामान्य महिला जी डोक्यावर हो, हंडा घेऊन जगली हो, ती आता जिल्हा परिषद मध्ये पुन्हा हो, मला काय संधी मिळणार आहे तिला. त्यामुळे ती लोकांची खूप मोठी काय अहोभाग्याची भाग आहे. हो. आता महाबळेश्वर आणि महाबळेश्वरचा पर्यटन आराखडा जर पाहिला तर आपल्या कुसुंबी गटामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी आपल्या उपाययोजना काय आहेत? खरं तर पर्यटनाला चालना देण्यासाठी उपाययोजना म्हणजे काय आता एक रस्ते झालेत आता रस्ते आता चाललेत म्हणजे रस्ते चाललेत. पाचवड पासून तो पाचवडपासून ह्याच्यापर्यंत बामणोली पर्यंत रस्ता. बामणोलीपर्यंतचा रस्ता आहे. आता बामणोलीपर्यंत आता मुनावळे तिथं आता बोट क्लब वगैरे चालू आहे. त्या माध्यमातून आपल्या सर्व म्हणजे जे सर्वसामान्य. सर्वसामान्य लोकांना रोजगार मिळू शकतो. जे मुंबईला
मुंबई वस्तीला आता जे जातात. आहेत, जे नोकऱ्या करतायत, तर हम्म. ते आता तिथं वोट क्लबच्या माध्यमातून किंवा तिथं त्यांचं दळणवळणाचं खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. हा चौपदरीकरणाचा रस्ता आपल्या कुसुंबी गटातून जातोय, गटातून जातं. तर तुम्हाला वाटत नाही की शेतकऱ्यांना काही त्याचा फायदा होईल? कृषी पर्यटन केंद्र वगैरे काय? हो, होणार ना कृषी पर्यटन केंद्र. त्याचा फायदा खूप शेतकऱ्यांना होणार आहे. तसं जरी 4 महिने पाऊस पडला असला तरी शेती ही 4 महिन्यासाठीच असते. पण वर्षभरासाठी जे लोकं मुंबईला स्थित आहेत, त्यांचा खूप कृषी पर्यटनाचा खूप फायदा होणार आहे आपल्या आणि शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्याच्या म्हणजे जमिनीतून हा रस्ता जातोय, हो. त्याचं चौपदीकरण होत आहे, म्हणजे तरुणांना हॉटेलिंग वगैरे व्यवसायाला काही चालना आहे आपल्याला वाटतं हो, असं? आहे ना. आता कितीतरी हॉटेल्स आहेत. हम्म. जेणेकरून तरुणांना एक त्यांचा रोजगार मिळालाय त्या हॉटेल्समधून. हॉटेल्स आहेत, वोट क्लब आहेत खूप. आणि हॉटेल्सच्या माध्यमातून आता इथंच नाही, खूप लांब-लांबपर्यंत हॉटेल्स गेलेत. वाकी, निपाणी तिकडं त्या बांबनोली भागाचं म्हणायला गेलं तरी अगदी दुसरी कुठली सोय नसली तरी महाबळेश्वरचे पर्यटन, जगभरातील पर्यटन सगळे तिथे येतात. त्या नैसर्गिक सगळं वातावरण असल्यामुळं आणि सगळं तिथं म्हणजे पर्यटनाच्या आता उन्हाळ्यामध्ये खूप चांगलं चालतं तिथं आणि त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना चांगला रोजगार मिळणार आहे. कुसुबी गटामध्ये तुम्ही गेला तर कधी कुठल्या हॉटेलमध्ये चहा पिला तर तुम्हाला समाधान वाटत असेल ना, हो, की खूप आज माझ्या ह्याच्यामध्ये एका तरुणानं हो, हे चालू हो, केलेलं आहे, हो. हॉटेल चालू खूप केलं. लोक आहेत, खूप लोक त्यावेळेला लोकांच्या काय भावना असतात तुमच्या बाबतीत काय? खूप लोक आहेत आणि तर खूप लोक आहेत जे जवळचे आहेत. साहेबांच्या माध्यमातून सुद्धा त्यांना खूप रोजगार मिळालेले आहेत. आपल्या राजन साहेब त्यांच्या माध्यमातून, आपल्या बाबांच्या माध्यमातून रोजगार मिळाले. हॉटेल्सच नाहीत तर दुसरे सुद्धा रोजगार आपण उपलब्ध करून दिलेत त्या माणसांना आणि खूप चांगली लोक आहेत आणि त्यांचा खूप चांगला प्रतिसाद येतो. सातारा जिल्हा परिषदच्या अध्यक्षांचं आज ओबीसी म्हणून आरक्षण झालेलं आहे, म्हणजे महिला ओबीसी आरक्षण पडलेलं आहे, तर महिला तिथं सक्षमीकरणामध्ये जाणार आहेत सक्षमतेपणे. तर आपण महिलांच्या प्रश्नाकडे कसं बघता? त्यांना आपण काय संधी द्या? महिलांना, आपल्या गटातील महिलांना काय संधी द्याल आपण? माझा कुसुंबी गट अगदी दुर्मिळ आहे. दुर्मिळ म्हणजे कसं सांगायचं तर डोंगर भागात आहे. कुसुंबी गटात एकूण 92 गाव आहेत आणि वाड्या वस्त्या आहेत. आणि वाड्या वस्त्या असतील खूप म्हणजे छोटी-छोटी गावं आहेत आणि त्या म्हणजे छोट्या छोट्या लोकसंख्येची गाव. छोट्या लोकसंख्या आहेत आणि तिथं महिला आहेत खूप. त्या महिलांचे खूप बचत गट आहेत आमच्या माध्यमातून. बचत गटाच्या माध्यमातून अगदी त्यांनी नाचणी आपल्याकडे होते. वा, कुसुंबी हे गाव मला वाटतं नाचणीसाठी प्रसिद्ध आहे. तर त्या नाचणीचं एक बिस्किट असतील किंवा लाडू असतील नाचणीचे, तर ते आपण बाहेरच्या ह्याच्यामध्ये हे करतो, बाहेर देतो. बाहेरच्या देशामध्ये म्हणजे हे आपल्या निर्यात करतो. तर आपल्या एक वैशिष्ट्य म्हणजे इंद्रायणी तांदूळ होतो, नाचणी होते, तर त्याचे आपण पॅकिंग करून सुद्धा आपण पाठवतो. तर एक बचत गटांसाठी खूप चांगलं म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या मालाच्या उत्पादनाला तुम्ही बाजारपेठ मिळवून देऊ शकता. मिळवून देऊ शकते. किंवा एक आता नाचणीचं म्हणताय तसं तू छोटासा एक उद्योग करून त्यांच्यासाठी आपण नाचणी सत्व म्हणा, नाचणीची बिस्किट म्हणा, नाचणीचे लाडू त्याचं सुद्धा आपण करून निर्यात करू शकतो. हे फक्त कुसुंबी गावापुरतं नाही तर पूर्ण गटामध्ये, गटासाठी. कारण तसं भौगोलिक वातावरण आहे म्हणायचं तुम्हाला. हो, छान भौगोलिक वातावरण चांगले. तुम्ही महिला उमेदवार आहात आणि आतापर्यंतच्या आपण जिल्हा परिषदच्या गत काय वर्षापूर्वी आपण इथल्या सदस्य होता, आता पुन्हा आपण जनतेला संधी मागत आहे. या राजकीय प्रवासाबद्दल आपला अनुभव काय आहे आणि हा अनुभव आपण कशा पद्धतीनं इथे सांगाल? आता पहिल्या पंचवार्षिकमध्ये बाबांमुळे मला संधी मिळाली. बाबांनी विश्वास टाकला. त्यामुळे मी अगदी सर्वसामान्य घरातील एक महिला आहे. आणि जरी माझे पती राजकारणात असले तरी मला राजकारण काही माहिती नव्हतं. तरी पण बाबांनी विश्वास टाकला, साहेबांवर विश्वास टाकला आणि मला पहिल्या पंचवार्षिकमध्ये संधी मिळाली आणि आता परत पुन्हा संधी मिळाली. खरं तर मी एक सर्वसामान्य महिला असल्यामुळे मला सगळं माहिती आहे की महिलांच्या काय समस्या आहेत, काय कुठलीच गोष्ट, पाण्याचं म्हणा तुम्ही आता विचारलं, सगळंच विचारलं. तर आता पुन्हा संधी मिळाली तर मी त्या संधीचं सोनं करणार आहे की परत मला संधी मिळाली की महिलांसाठी मी काहीतरी करणार पुढं. आणि मग त्या महिलांना राजकारणात पुढे यावं असं वाटतं का तुम्हाला? हो, कारण की माझ्या पहिल्या पंचवार्षिकमध्ये माझ्यावर महिलाच होत्या. मला खरंच काही माहिती नव्हतं गटातलं कशातलं, पण त्या माझ्या बरोबर महिला आहेत. जयश्री शेलार असतील आमच्या, खूप महिला आहेत. मी त्यांची नाव कविताताई असतील, सगळ्या जणी ज्या 4-5 जणी आहेत त्यांनी मला खरं तर प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येकाची ओळख, त्यांचे पहिल्यापासून बचत गट होते, काय होते, त्यांच्या माध्यमातून माझी ओळख झाली. तिथं सगळ्या महिलांना म्हणजे
सगळी ओळख करून त्यांनी मला सांगितलं की बाबा असं असे गट आहेत काय आहेत. पण हम्म. त्या महिलांना मी खरंच पुढं मला वाटेल की त्यांना पण संधी द्यावी, त्यांनी हम्म. सुद्धा उभं राहावं हम्म. आणि त्यांनी माझ्याबरोबर एवढं काम केले तर त्यांना हम्म. संधी मिळाली मला खूप आनंदच होईल. आता शिवेंद्रराजे भाजपचे इथले नेतृत्व करतात, तर शिवसेनेचं नेतृत्व हे एकनाथ शिंदे आहे. तर आपण शिवेंद्रराजेंच्या आणि शिवसेनेच्या या दोघांच्या तुलनात्मक आपण शिवेंद्रराजेंच्या कामाबद्दल काय सांगाल? खरं तर आपले लाडके सर्वांचे बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कामाबद्दल सांगायचं म्हणजे कमीच होईल तेवढंच. कारण की जे बाबा बोलतात ते करतात. प्रत्येक गावामध्ये मतदान किती आहेत ते बघत नाहीत किंवा तिथली लोकसंख्या किती आहे ते बघत नाहीत. तिथं कितलं कुठलं काम झालंय का नाही झालं बघत नाहीत. पण जी लोकं त्यांच्याजवळ येतात आणि जे बोलतात की विकास कामं कुठली करायची, ते बोलण्याच्या आधीच त्यांचं काम बोललं की लगेच झालेलं असतं. एवढं सांगेन त्यांच्याबद्दल की खूप म्हणजे आता या वैयक्तिक सुद्धा ते खूप मदत करतात. म्हणजे त्यांचं कामं की विकास कामाबद्दलच कामं नसतात त्यांची. कुठलं आता पुनवडीमध्ये मध्ये हे झालं, पुलाचं काम, पुलाचं काम झालं. नाही बोंडराव. वैयक्तिक म्हणजे घर जाळाली पुनवडीमध्ये. शेतकऱ्यांची घरं शेतकऱ्यांची जळाली, घरं बरोबर. जाळलेली. तर बाबांनी त्यांना 1 लाख रुपये मदत केली. साहेबांनी पत्र्याचं शेड वगैरे दिलं, निवारा दिला. निवारा दिला आणि बिबवीमध्ये सुद्धा आता एक हो. बॉम्बस्फोट झाला. तिथं सिलेंडरचा स्फोट हो, झाला. तिथं सुद्धा बाबांनी खूप मदत केली. साहेबांच्या माध्यमातून त्यांना 3 महिन्याचं राशन राशन भेटलं. दिलं. म्हणजे त्यांना अगदी काहीच आणावं लागणार नाही एवढं केलं. म्हणजे बाबांची विकास कामच नाहीत तर हम्म. वैयक्तिक मदत सुद्धा आहे. जिथं बाबांच्या तिथं कोण गेलं तर ते खाली हाताने परत येत नाही. बाबा बोलतात ते करतात. तुम्ही कुसुमी गटामध्ये राहता, हो. त्या लोकांशी तुमची जवळीकता काय आहे? माझी जवळीकता म्हणजे पहिल्या पंचवार्षिक मध्ये मध्ये माझी खूप जवळीकता झाली आणि आता त्याच्याहून जास्त झाली. हम्म. कारण की आता कुठं गेलं तर अगदी मुलीसारखं ते मुलीसारखं. वागवतात मला. हम्म. म्हणजे एवढंच माझं त्यांच्यावर प्रेम आहे तेवढंच त्यांचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे, माझ्या गटातल्या सगळ्या लोकांचं. हम्म. तर रांजणे साहेबांच्या माध्यमातून खरं तर मला पंचवार्षिक झाली तर एवढा संवाद येत जात नाही महिला म्हणजे महिला माणसं- उमेदवार म्हणून. महिला उमेदवार म्हणून. हम्म. पण माझे पती ज्ञानदेवजी रांजणे साहेब आहेत त्यांचं खूप म्हणजे माझ्या गटामध्ये असेल किंवा जावली अगदी जावली तालुक्यामध्ये असेल खूप एकमेकांशी लोकांशी खूप चांगला संवाद आहे हम्म. आणि जवळीक तेवढंच प्रेम पण आहे. जर तुम्ही निवडून आलात हम्म. तर पहिल्या 6 महिन्यामध्ये आपण कुठली प्रमुख कामे या कुसुमी गटातली कराल? सुमी गटामध्ये तसं सांगायला गेलं तर बाबांच्या माध्यमातून काही एवढी कामं राहिलीच नाहीत. तरी सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे पाण्याचा प्रश्न तुम्ही लहानपणापासूनच बघत आली की शेतकऱ्यांचं बोंडारवाडी धरणाचा एक महत्वाचा प्रश्न. हम्म. ट्रायल पिट पण झाली आता बाबांच्या माध्यमातून Yes. आणि आपले बाबा सोडवणार तो प्रश्न. हम्म. कारण की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ट्रायल पिट झाली आपल्या बोंडारवाडी धरणाची आणि तिथून पुढे ते काम चालू झालं. कारण की मध्ये पण आता एक केळगरला सभा झाली त्यात येणारे जाणारे सांगत होते की आमच्या माध्यमातून काम होतील पण असं काहीच होणार नाही. आपले बांधकाम मंत्री बाबा राजे त्यांच्या माध्यमातूनच बोंडारवाडी धरण होणार. आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना काय आवाहन कराल? पॉडकास्टच्या माध्यमातून तेच की फक्त मला पहिल्या पंचवार्षिक मध्ये संधी मिळाली आणि आता सुद्धा मिळाली मला संधी. बाबाराजेंनी विश्वास टाकला आणि मला संधी मिळाली तर मी संधीचं सोनच करणार. माझ्या कुसुंबी गटाचा विकास करणार बाबांच्या माध्यमातून. बोंडवाडी धरणाबद्दल काय मत आहे आपलं? खरं तर बोंडारवाडीचा प्रश्न मार्गी लागलाय आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बोंडारवाडी धरण होणार आहे आणि आपले बाबाराजे त्यांच्याही माध्यमातून होणार आहे आणि बोंडारवाडी धरणाला विजय सागर हे नाव देण्यात येणार आहे आणि खरं तर 54 गावचा प्रश्न मार्गी लागणार आहे आणि खूप अपेक्षा आहेत लोकांना. रोजगार वाढणार आहे, दळणवळणाचं होणार आहे लोकांसाठी. शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये पाणी येण्याची खूप दाट शक्यता आहे असं वाटतं तुम्हाला? हो, आणि त्या पूर्णत्वाला जातील अशी अपेक्षा पण पूर्णत्वाला आहे. सुद्धा जातील नक्कीच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष. आपण आज या धूळपाटी पॉडकास्ट मध्ये आलात. भाजपचे अधिकृत उमेदवार आहात तुम्ही कुसुंबी गटातील. खूप छान गप्पा आपण आज मारल्या. आपला सामाजिक आणि राजकीय आणि त्याचबरोबर असलेला आपला अभ्यास देखील खूप दांडगा आहे. आपल्याला जनतेनं निवडून द्यावी याच शुभेच्छा देतो आणि थांबतो.